शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेक झाली आहे। दगडफेकीत 5 ते 6 जण जखमी झाले। जळगाव शिरसोली येथील ही घटना आहे। शिरसोली येथील शिवजयंती निमित्ताने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते आणि या ठिकाणी समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली आहे। या दगडफेकीत पोलीस होमगार्डसह 5 ते 6 जण जखमी झाले। या घटनेबाबत पोलिसांनी वेळीच धाव घेत दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले। 10 ते 12 जणांवर त्यांना अटक करण्यात आली, कारवाई करण्यात आली। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। परमिशन घेऊन जयंती सर्व सुरळीत पद्धतीने चालू होती। अचानक मस्जिद चौकामध्ये दगडफेक सुरू झाली आणि या दगडफेकीमध्ये आपले हिंदू बांधव मोठ्या प्रमाणावर जखमी झाले। त्यांना आम्ही इथे सिव्हिलला आता उपचारासाठी आणलेलं आहे। पोलिसांपैकी एका होमगार्डला सुद्धा लागलेलं आहे, त्यांचा माझ्याकडे फोटो आहे। त्यांची आता इथे ट्रीटमेंट घेऊन ते घरी गेलेले आहेत। तर पोलिसांवर देखील अगोदर दगडफेक झाली, नंतर मग जमावावर दगडफेक झाली। मिरवणूक होती, त्या ती मिरवणूक एका चौकामध्ये आल्यानंतर काही समाजकंटकांनी अंधारातून 2-4 दगड भिरकावले। त्या ठिकाणी आपले प्रभारी अधिकारी PI आव्हाड त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ स्वतः हजर होता। ज्या समाजकंटकांनी ही घटना केली त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर ती मिरवणूक शांततेत पार पाडून संपवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे मी आवाहन करतो की ज्यांनी ही घटना केली त्यांनी पोलिसांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे।